सोलरला लॉग इन करतो मी. लॉग इन केल्यानंतर तुमची आता रिन्युअल प्रोसेस संपत आली असेल. सगळ्या गोष्टी मी केल्या असतीलच. ॲडिशनल मार्केटिंगसाठी काय करता येईल हे मी सांगतो. आता नेटवर्कवरती गेलो, इथं आपण रिपोर्टवरती जाऊया. त्यानंतर इथं आपल्याला मार्केटिंग इन स्कूल हा ऑप्शन दिसेल, यावरती क्लिक करूया. तर या ठिकाणी तुम्हाला शाळेची लिस्ट दिसते, तुमच्या अवतीभोवतीच्या सगळ्या शाळा दिसतात. आता मला इथे दिसतंय आमच्याकडे 84 शाळा आहेत. आता मी काय 84 शाळांमध्ये मार्केटिंग करणार नाही, परंतु आमच्याकडे टोटल तालुक्यामध्ये 13 स्कूल आहेत आणि 13 स्कूलने 84 शाळा कव्हर करणं अपेक्षित आहे, असं एमकेसीने इथे एक लिस्ट टाकलेली आहे. मग आता इथं तुम्हाला दिसतं एक एक आकडा दिसतोय ना, एक 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 एक, याचा अर्थ ह्या शाळा कोणतरी घेतलेल्या आहेत, काही लोकांनी जबाबदारी घेतलेली आहे. त्यासाठी मी टिक मार्क केलेले आहे. ते वडगावला त्या शाळा मी कव्हर अप करायचा प्रयत्न केला. का नाही आहे तर आमचं वडगावचं जवळ आहे. आता दुसरं सेंटर मी तळेगाव निवडलेलं आहे. या शाळा मी ऑलरेडी निवडलेल्या आहेत, तिथे एक एक तुम्हाला दिसत आहे. पण असं होऊ शकतं की एका शाळेमध्ये इतर 2 सेंटर पण जाऊ शकतात किंवा 3 सेंटर पण जाऊ शकतात, पण तुम्ही निवडा सगळं तुम्हाला कोणती शाळा हवी आहे. आता माझं सेंटर आहे तळेगाव, तर तळेगावसाठी मला तळेगावला जवळ असणाऱ्या सगळ्या शाळा मी निवडणार आहे. तर एक घेतले 2, तुम्हाला नंतर याला कॅन्सल पण करता येतं आणि पुन्हा ऍड पण करता येतं. तर हे खूप लांबचं स्कूल आहे. लोणाळा आमच्याकरता खूप लांब आहे, तर इतक्या लांब कशाला जाईल मी. हे लोणाळा 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 सोडून द्या. ओझरडे कदाचित मला चालणार आहे. गोंशेत बौर हे काय चालणार नाही मला. मी फक्त तळेगावच्या आसपासच्या सगळ्या शाळा घेतो. इतक्या शाळा मला घेता येतील तेवढ्या, म्हणजे मला प्लॅनिंग करता येईल की मला इतक्या शाळेमध्ये जायचंय, किंवा माझ्या स्टाफला मला सांगता येईल की आपल्याकडे इतक्या शाळांना व्हिजिट करायची आहे, इतक्या शाळांच्या 10वी आणि 12वीच्या मुलांपर्यंत पोहोचायचं आहे. तर अशा प्रकारे मला आवश्यक असणाऱ्या जवळजवळ सगळ्या शाळा मी कव्हर करतो. आणि बऱ्याचशा शाळा तर आपल्याला माहिती पण नसतात, पण इथं लिस्टमध्ये आल्यानंतर आपण शोधूया आणि त्या शाळेपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करूया. तिथमध्ये कसं पोहोचायचं, त्यांच्याकडून परमिशन कशी घ्यायची, किंवा त्यांच्याकडून आपल्याला डेटा कसा गोळा करता येईल, या काही प्रश्नाची उत्तर आपण नंतर पाहू शकतो. पण पहिल्यांदा आपल्याला शाळा तर माहिती असल्या पाहिजेत, आणि त्यासाठी तुम्हाला काही टूल माझ्याकडे आहेत, ते तुम्हाला मी देऊ शकतो. त्या टूलचा उपयोग करून तुम्ही शाळेतून सहजपणे डेटा गोळा करू शकता. फक्त एकाच टूलवरती अवलंबून राहता येणार नाही आपल्याला. आपल्याला खूप साऱ्या गोष्टी कराव्या लागतात. तर तुम्हाला असं वाटत असेल की आपण फक्त एक SSC ऍप बनवलाय, किंवा आपण शाळेमध्ये जाऊन एक इव्हेंट घेतलाय, किंवा आपण शाळेमध्ये एखादं सेंड ऑफ घेतलाय, याचा आपले ऍडमिशन पक्के झाले, असं होत नाही. आपल्याला खूप साऱ्या वेगवेगळ्या गोष्टी कराव्या लागतात की जेणेकरून विद्यार्थ्यांशी आपण कायम संपर्कात राहिलो पाहिजे. असं काय झालं तर मग मात्र मेगावेस्टला आपल्याला अडचण येणार नाही. तर मी अंदाजे जवळजवळ तळेगाव दिसणाऱ्या जवळजवळ सगळ्या शाळा कव्हर अप केलेल्या आहेत आमच्या आसपासच्या. आता मला ही लिस्ट माझ्या स्टाफला देता येणं पॉसिबल आहे. आता सबमिट बटनवर क्लिक करूया. तर इथं मला ही 17 शाळांची लिस्ट माझ्या स्टाफला देणं पॉसिबल आहे, किंवा इतका 17 शाळा मला कव्हर अप करायच्या. मग मला प्लॅनिंग पण करणं पॉसिबल आहे. त्यात बघा 3 ज्युनियर कॉलेजेस आहेत आणि बाकीच्या 10वीच्या शाळा आहेत. ते मला प्लॅनिंग करता येतं. आता यांच्याकडून डेटा कसा घ्यायचा, काय घ्यायचा हे नंतर बघूया. आता फक्त आपल्याकडे एक टूल बद्दल सांगितलं मी की आपल्याकडे हे जर रेडी असेल तर आपल्याला प्लॅन करणं पॉसिबल असतं. अदरवाईज आपण 1 किंवा 2 शाळा करतो, किंवा कदाचित एकच शाळा करतो आणि त्या एका शाळेच्या भरवशावर राहतो. आता गंमत अशी आहे की आसपासच्या बऱ्याचशा शाळा वाढलेल्या आहेत. बऱ्याचशा शाळांमध्ये जिथं प्रायमरी स्कूल होते तिथं त्यांनी 10वी पण चालू केलंय, आणि जिथं जिथं 10वी होत्या पूर्वी आता त्यांनी 11वी आणि 12वी सुरू केलेलं आहे. तर बऱ्याचशा शाळा वाढलेल्या आहेत. अगदी छोट्या वाड्या वस्तीवरती सुद्धा शाळा सुरू झालेल्या असतात, आणि तिथं सुद्धा 10वी पर्यंत शाळा असते. इंग्लिश मिडियम असेल, मराठी मिडियम असेल, अशा खूप शाळा आपल्याला माहिती असतील तर त्या शाळेमध्ये जाणं आपल्याला पॉसिबल होतं. माहिती असलेल्या शाळेमध्ये तर सगळेच जातात, पण अशा काही छोट्या मोठ्या शाळेमध्ये गेलो आपण तर इझिली 30-40चा डेटा आपल्याला मिळतो, आणि तिथं आपल्याला इझिली एंट्री मिळते. बरं, गमत म्हणजे त्या शाळेमध्ये खूप लोक व्हिजिट करत नसल्यामुळं आपल्याला तिथं चांगलं वेलकम होतं, आणि त्या 30 विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायला आपण प्रवृत्त करू शकतो. मोठ्या शाळेमध्ये 200 विद्यार्थी आहेत, आणि त्या 200 मधून 30-40 ऍडमिशन घेणं आपल्याला जितकं अवघड होतं तितकं त्याच्यापेक्षा जास्त सोपं. तिथं 30च विद्यार्थी आहेत, ते 30 विद्यार्थी ऍडमिशन इझिली घेऊ शकतात. म्हणून छोट्या शाळेकडे दुर्लक्ष करायला नकोय. तर हे टूल तुम्हाला मी सांगायचा प्रयत्न केला. आणखी एक गंमत तुम्हाला दाखवतो, मला वाटतं तुम्हाला सगळ्यांना हे आवडेल. युट्यूबला एक चॅनल मला सापडलं. youtube.com ला जाऊन आपण त्याला स्लॅश लिहून आपण @MSCIT व्हिडिओज असं सर्च केलं.
youtube.com/@msctvideos हा MKCellचा चॅनल आहे. तुम्हाला आठवत असेल की 8-9 वर्षापूर्वी आपल्याला प्रत्येक सेंटरचं डेकॉर व्हिडिओ स्वरूपात अपलोड करणं बंधनकारक होतं. मग त्याचे मला इथं काही व्हिडिओ सापडले बघा, हे चॅनल आहे आणि मला मग ते इंटरेस्टिंग वाटलं म्हणून म्हटलं तुमच्या बरोबर ते शेअर करावं. याला तुम्ही तुमचे सेंटर बघा. आता मी काय करतो, इथं व्हिडिओवर जातो आणि मी माझं सेंटर सर्च करतो. मग इथं मी जर का गेलो 27-210-278 मी माझा सेंटर कोड सर्च केला तर मला 8 वर्षापूर्वीचं सेंटर कसं होतं हे पाहता येतं, त्याची माहिती घेता येते. इथं बघा आपल्याला दिसतंय 8 वर्षापूर्वीचं सेंटर डेकार पाहता येतं आणि आपले कॉम्पिटिटर आहेत त्यांचे पण पाहता येतं. शिवाय आपल्याला हे पण पाहता येतं की कोणी कोणी कसं कसं सेंटर डेकार केलेलं आहे, त्यांची क्लासरूम कसे आहे, त्यांचे लॅब्स कसे आहेत, त्यांचे ऑफिस कसे आहेत हे पाहून आपल्याला पाहिजे असेल तर काही चेंजेस नक्कीच करता येऊ शकतात. इथं मी दुसरं सेंटर एक होतं त्याला 009 घेऊन पाहतो. तर आपल्याला सेंटरचे जुने व्हिडिओ इथं इझिली अवेलेबल आहेत आणि हे आपल्याला इथं पाहता येतात. मला वाटतं MKCell ही पद्धती अजून पण चालू ठेवावी. दरवर्षी सेंटर डेकॉरचे व्हिडिओ असे एका विशिष्ट चॅनलला ठेवले तर आपल्याला पाहता येईल. इतर सेंटरला व्हिजिट न करता सुद्धा त्या सेंटर मध्ये कोणत्या चांगल्या गोष्टी आहेत त्या आपल्याला दिसतील आणि आपल्या सेंटर सुद्धा आपल्या इतर लोकांना दाखवता येतील. तर अशा पद्धतीने मला वाटतं हा एक व्हिडिओ चॅनल तुम्ही नक्की व्हिजिट करा. याची लिंक पाहिजे तर मी खाली शेअर करतो. या 2 गोष्टी झाल्या. आता तिसरी गोष्ट अशी आहे, तर ह्या व्यवसायाची लिंक पण मी खाली शेअर करतो. तर इथं मी स्टडी ऍप बनवलेलं आहे 10वीच्या मुलांसाठी. पण तुम्हाला पाहिजे असेल तर 1ली ते 12च्या मुलांना सुद्धा आपल्याला एज्युकेशनल कॉन्टेंट देता येतील. त्या ऍपचं नावच आहे स्टडी ऍप. तुम्ही डायरेक्टली शाळेला देऊ शकता, शाळेचं ब्रँडिंग करून देऊ शकता. शाळा स्वतःच विद्यार्थ्यांना देते किंवा तुम्ही आता पॉलिटिकल पर्सनला पण देऊ शकता, तर त्या व्यक्तींना तुम्ही देऊ शकता आणि ते व्यक्ती सुद्धा काय करतात, इतर विद्यार्थ्यांना द्यायचा प्रयत्न करतात. या व्यतिरिक्त आम्ही काय NGO ला दिलेलं आहे, कोचिंग क्लास वाल्याला सुद्धा दिलेलं आहे. त्यांचे ब्रँडिंग आपण तयार करून द्यायचं. तर तुम्हाला असे वेगवेगळे ऍप बनवून घ्यायचे असेल तुमच्या सेंटरच्या नावाचे तर आपण मल्टिपल क्लोन ऍप असं म्हणतो. म्हणजे एकच सेंटर कोड वापरायचा परंतु खूप सारे ऍप बनवून घ्यायचे आणि खूप सारे ऍप बनवल्यामुळं खूप साऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचता येतं. माझ्याकडे 10 शाळा असतील तर 10 ऍप बनवून घ्यायचे, 15 कोचिंग क्लास असतील तर 15 कोचिंग क्लास वेगवेगळे ऍप बनवून घ्यायचे. त्यांचं ब्रँडिंग असतं. ते काय करतात, त्यांच्याकडे भले 50 विद्यार्थी असतील किंवा 20 विद्यार्थी असतील तर त्या 20च्या 20 विद्यार्थ्यांना ऍप देतात आणि त्यांचे कॉन्टेंट आपण त्यांना टाकून द्यायचे. तर त्यांनी काय होतं, आपल्याला ते 20 विद्यार्थ्यांचा डेटा मिळतो आणि त्या 20 विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणं आपल्याला पॉसिबल होतं. तर असं तुम्हाला मल्टी क्लोन ऍप घ्यायचं असेल तर त्याची किंमत फक्त 5,000 रुपये आहे. परंतु तुम्हाला इंडिव्हिज्युअल फक्त स्वतःसाठी पाहिजे असेल तर तुम्ही फक्त 999 ला तो ऍप घेऊ शकता. 500 युजर्स म्हणजे डोक्यावरून पाणी झाले. 500 युजर्स होत नसतात. बऱ्याच लोकांना अनलिमिटेड पाहिजे असतं, पण अनलिमिटेड म्हणजेच किती लाख विद्यार्थी होणार आहे का तुमचे? नाही. तर तुम्ही तुमच्या सेंटरचं ब्रँडिंग करा. 500 विद्यार्थी म्हणजे जवळजवळ 4 शाळांचा डेटा आहे हा. जर लहान शाळा असतील तर जवळजवळ 10 शाळा असतील तर 10 शाळांना आपल्याला ते देता येईल आणि सगळे विद्यार्थी ऍप इन्स्टॉल करून घेत नाहीत. काही विद्यार्थी करतात आणि तो डेटाबेस आपल्याकडे मिळणार आहे. तो प्रत्येक विद्यार्थ्याचा डेटा तुमच्याकडे येणार आहे आणि जर तुम्हाला वाटले की 500 युजर्स झाले आपले तर मग काय करता येईल, वरचे 750 रुपये भरून तुम्हाला परत त्याचे आणखी 500 युजर्स घेता येतील. तुला वाटलं नाही माझे 1000 युजर्स नाही होत, जास्त होत आहेत, 10,000 होत आहेत, तर अशा केसमध्ये तुम्ही 3,000 रुपये खर्च करू शकता. विचार करा ना, 2,000 तुमचे युजर्स असतील, त्याच्या अगदी 10% जरी ऍडमिशन होणार असतील तर 200 ऍडमिशन साठी तुम्हाला खर्च किती, फक्त 3,000 रुपये. म्हणजे 10 लाख रुपये कमवणार आहात आणि ते 10 लाख कमवण्यासाठी जर मला 3,000 रुपये खर्च असेल तर करायला काहीच हरकत नाही. तुमचं जर का बजेट कमी असेल आणि विद्यार्थी संख्या कमी असतील तर अशा केसमध्ये फक्त 999 खर्च करा. एक जरी ऍडमिशन त्याच्यामुळे झालं तर तुमचे पैसे वसूल झालेले आहेत, अजिबात वाया गेलेले नाहीत. त्याची लिंक पण मी खाली देत आहे, एकदा बघा. तुम्हाला जर का हे मार्केटिंग टूल आवडलं तर मला तुम्ही कॉन्टॅक्ट करा. इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.